अरे पळा रे पळा, पळा, नाग चावला, लवकर डॉक्टरला बोलवा। मंडळी, नाग, मण्यार, घोणस, फुरसे या भारतामध्ये आढळणाऱ्या सापांच्या प्रमुख 4 विषारी जाती आहेत। आजच्या व्हिडिओमधील ही माहिती तुमचा, तुमच्या प्रियजनांचा किंवा तुमच्या कुटुंबियांचा, शेजाऱ्यांचा जीव वाचवणारी आहे। त्यामुळे ही माहिती प्रत्येकाने नीट लक्षपूर्वक जाणून घ्या। आपल्या आजूबाजूला साप दिसला की अनेकांच्या मनामध्ये भीती निर्माण होते आणि जर दुर्दैवाने सर्पदंश झाला तर घाबरून आपण काही अशा गोष्टी करतो ज्या रुग्णास मदत करण्याऐवजी धोकादायक किंवा जीव घेण्या ठरू शकतात। जखमेला ब्लेडने कापणे, विष बाहेर काढण्यासाठी रक्त वाहू देणे, घट्ट दोरीने बांधणे, जखम दोंडाने चोखून किंवा मांत्रिकाकडे घेऊन जाणे यापैकी अनेक पद्धती चुकीच्या आहेत। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नाग, मण्यार, घोणस किंवा फुरसे चावल्यास नेमके काय करावे, तसेच रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी पहिल्या काही मिनिटात काय करणे आवश्यक आहे। नमस्कार, मी महादेव झोळ आणि तुम्ही पाहताय नवभारत टीव्ही मराठी। सुरुवातीला आपण पाहूयात भारतातील 4 प्रमुख विषारी साप कोणते आहेत। भारतातील बहुतेक गंभीर सर्पदंशांमध्ये 4 प्रमुख विषारी सापांचा मोठा वाटा आहे, ज्यांना बिग 4 असं सुद्धा म्हटलं जातं। सर्वप्रथम येतो तो नाग, अर्थात त्याला आपण म्हणतो इंडियन कोब्रा। नागाचे विष प्रामुख्याने नर्वस सिस्टमवरती परिणाम करते, त्यामुळे पापण्या खाली येणे, बोलणे किंवा गिळणे कठीण होणे आणि गंभीर अवस्थेत श्वसनाच्या स्नायूंवर परिणाम होणे अशी लक्षणे दिसू शकतात। दुसरा विषारी साप आहे मण्यार, त्याला आपण कॉमन केरॅट असं म्हणतो। मण्यारचे विष सुद्धा प्रामुख्याने न्यूरोटॉक्सिक असल्यामुळे आणि मण्याराचे विष सुद्धा नागाच्या विषाप्रमाणेच नर्वस सिस्टमवरती दुष्परिणाम करते। यामुळे सुरुवातीला सर्पदंश गंभीर वाटत नसला तरी नंतर स्नायूंची कमजोरी आणि श्वसनासंबंधी गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात। म्हणून सर्पदंश झाला पण काहीही होत नाहीये म्हणून रुग्णाला घरी ठेवणे अत्यंत धोकादायक ठरू शकते। मंडळी, जाणून घेऊया तिसरा विषारी साप घोणस, अर्थात त्याला आपण इंग्रजीमध्ये रसल वायपर म्हणतो। घोणसाच्या विषामुळे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेवरती गंभीर दुष्परिणाम होऊ शकतो। रक्तस्रावाशी संबंधित समस्या, सूज आणि इतर गंभीर गुंतागुंत होऊ शकतात। चौथा विषारी साप आहे फुरसे, याला श्वास स्कॅल्ड वायपर असं सुद्धा म्हणतात। फुरसे देखील विषारी साप आहे आणि याच्या विषामुळे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत बिघाड निर्माण होऊ शकतो आणि दंशाच्या ठिकाणी दुष्परिणाम सुद्धा होतात। म्हणजे आता जाणून घेऊयात सर्पदंश झाला तर सर्वात आधी नेमकं काय करावं। समजा एखाद्या व्यक्तीला सापाने चावले तर सगळ्यात पहिली गोष्ट, घाबरून जाऊ नका, रुग्णाला धावायला सांगू नका, त्याला शक्य तितके शांत आणि स्थिर ठेवा। तुम्ही घाबरून जाऊ नका आणि त्यालाही घाबरू नका। आणि स्त्रियांसाठी खास सूचना, लगेच रडारडी करू नका। चावलेला हात किंवा पाय शक्य तितका स्थिर ठेवा। रुग्णाने स्वतः चालत रुग्णालयात जाण्याऐवजी त्याला शक्य असल्यास स्ट्रेचर, खुर्ची किंवा इतर सुरक्षित पद्धतीने वाहून न्यावे। WHO देखील सर्पदंशानंतर व्यक्तीला स्थिर ठेवून शक्य तितक्या लवकर वैद्यकीय उपचार मिळतील अशा ठिकाणी नेण्याचा सल्ला देते। दुसरी महत्त्वाची गोष्ट जाणून घेऊयात, जर सर्पदंश झाला तो हाताला किंवा पायाला झाला असेल तर हातामधील अंगठी, बांगडी, घड्याळ, पैंजण किंवा इतर घट्ट वस्तू ज्या आहेत त्या लगेच काढून बाजूला ठेवा, कारण पुढे सूज आली तर या वस्तूंमुळेच अतिरिक्त अडचण निर्माण होऊ शकते। आता येतो सर्वात मोठा गैरसमज। मंडळी, जखमेला ब्लेडने कापा आणि विष बाहेर काढा असा सर्रास प्रथमोपचार आपल्याकडे केला जातो, पण हे अजिबात करू नका। जखम चिरल्याने विष शरीरातून बाहेर काढता येत नाही तर ते कदाचित रक्तप्रवाह जास्त वाहिल्यामुळे धोकादायक ठरू शकते। अतिरिक्त रक्तस्राव, संसर्ग आणि ऊतींचे म्हणजेच आपल्या शरीरातील टिश्यूंचे नुकसान होऊ शकते। WHOच्या मार्गदर्शक तत्वांनुसार सर्पदंशाची जखम कापणे किंवा चिरणे पूर्णतः टाळावे। आपल्यापैकी अनेक लोकांनी जुने जितेंद्रचे पिक्चर पाहिले आहेत किंवा नगीना पिक्चर पाहिला आहे, दुधाचे उपकार पिक्चर पाहिला आहे आणि या पिक्चरमध्ये सर्पदंश झाला तर तोंडाने चुकून विष बाहेर काढलेले दाखवले जाते। हे साप चुकीचे आहे। जखम तोंडाने चोखून विष बाहेर काढू नका, कारण त्यानं विष बाहेर निघत नाही, याचा उपयोग होत नाही आणि उपचारासाठी लागणारा मौल्यवान वेळ वाया जाऊ शकतो।
ग्रामीण भागामध्ये, शेतामध्ये, रानामध्ये जर सर्पदंश झाला तर सर्पदंश झालेल्या वरच्या बाजूला दोरी घट्ट बांधण्याची सर्रास परंपरा आहे, परंतु हा देखील अत्यंत महत्त्वाचा गैरसमज आहे. सर्पदंशाच्या ठिकाणापासून वर अतिशय घट्ट दोरी कबर बांधून रक्तप्रवाह बंद करणे धोकादायक ठरू शकते. म्हणून सामान्य व्यक्तीने स्वतःहून असा घट्ट पट्टा किंवा दोरी अजिबात बांधू नये. WHO अशा अरुंद पट्ट्या किंवा दोऱ्या बांधण्यास सक्त मनाई करते. कारण नाग प्रजातीचा सर्पदंश झाल्यास प्रत्येक वेळेस नागाने त्याच्या तोंडातून विष बाहेर किंवा आपल्या शरीरात सोडले असेलच असे नाही. नाग जेव्हा दंश करतो त्यावेळेस त्याचे 30% चावे हे ड्राय चावे असतात. तुमचं नशीब चांगलं असेल तर एखाद्या वेळेस तुमच्या शरीरात नागाने विष सोडले सुद्धा नसू शकते. मग अशा घट्ट दोरी किंवा रबर बांधल्यास त्या ठिकाणी गँगरिंग होऊन अवयव कापावा सुद्धा लागू शकतो. किंवा जरी विष सोडले असेल तर तेवढ्याच भागात विष खेळत असल्यामुळे त्या अवयवाला पूर्णतः सोडून गेल्यामुळे कापून टाकावे लागू शकते. यामुळे घट्ट दोरीने बांधणे पूर्णतः चुकीचे आहे असे WHO सांगते. आणखी काय करू नये? जखमेवर माती लावू नये, वनस्पती लावू नये, रसायने लावू नयेत, त्याचबरोबर एखाद्या गरम वस्तूचा लेप लावू नये किंवा इतर घरगुती उपचार सुद्धा करू नयेत. आणि सर्वात महत्त्वाचे, मांत्रिक, गारुडी किंवा झाडफूक करणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडे उपचार करण्यासाठी अजिबात वेळ घालवू नका. सर्पदंश ही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती आहे आणि त्यामुळे रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात घेऊन जावे लागते. जर उलटी होत असेल किंवा रुग्ण बेशुद्ध होत असेल तर त्याला एका कुशीवर सुरक्षित सुस्थितीत ठेवणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून त्याच्या श्वसन मार्ग सुरक्षित राहण्यास मदत होईल आणि रुग्णाचा श्वासोच्छ्वास सतत चालू राहील याकडे लक्ष ठेवा. नाक किंवा मण्याच्या विषामुळे श्वसनाचे स्नायू कमजोर होऊ शकतात आणि अशा परिस्थितीत रुग्णाला श्वसनासाठी रुग्णालयात विशेष मदत लागू शकते. आता आपण जाणून घेऊयात सर्पदंश झाल्यावर रुग्णालयात कोणते उपचार केले जातात. सर्पदंशावर विशेष उपचार म्हणजे अँटीवेनम किंवा अँटी स्नेक वेनम, ज्याला ASV सुद्धा म्हटले जाते. परंतु एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, सर्पदंश झाला म्हणून प्रत्येक व्यक्तीला स्वतःहून अँटीवेनम देणं योग्य नाही. डॉक्टर रुग्णाची लक्षणे पाहतात, विषबाधेची चिन्हे पाहतात आणि परिस्थिती तपासून अँटीवेनम आवश्यक आहे की नाही हे ठरवतात. रुग्णालयात आवश्यकतेनुसार श्वसनासाठी मदत केली जाते, रक्तस्रावाशी संबंधित उपचार केले जातात, निरीक्षण आणि इतर सपोर्टिव्ह ट्रीटमेंट दिली जाऊ शकतात. आता आपण जाणून घेऊयात कोणती लक्षणे दिसली तर विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. सर्पदंशानंतर खालील लक्षणांकडे विशेष लक्ष देणं आपण खूप महत्त्वाचं आहे. एखाद्या वेळेस रुग्णाच्या जर पापण्या खाली येत असतील, डोळे उघडण्यास त्याला त्रास होत असेल, बोलण्यास किंवा गिळण्यास त्याला त्रास होत असेल, त्याचा आवाज बदलला असेल, स्नायूमध्ये कमजोरी झाली असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल, खूपच रक्तस्राव होत असेल आणि दंशाच्या ठिकाणी वाढती सूज किंवा गंभीर स्थानिक परिणाम सुद्धा होत असतील, बेशुद्धपणा येत असेल तर अशी लक्षणे दिसली तर परिस्थिती अतिशय गंभीर आहे असं समजावं. अशा वेळी क्षणाचाही विलंब न करता वैद्यकीय मदत घेणं खूप महत्त्वाचं आहे. सर्पदंश झाल्यानंतर काही लोक सापाचा फोटो काढण्यासाठी धडपडतात. सापाचा फोटो काढायचा का हेही आपण जाणून घेऊया. जर साप सुरक्षित अंतरावर असेल आणि स्वतःला संकटात न टाकता फोटो काढता येत असेल तर डॉक्टरांना सापाची ओळख पटण्यासाठी तो फोटो उपयोगी ठरू शकतो. पण साप पकडण्यासाठी, मारण्यासाठी किंवा त्याच्या जवळ जाण्यासाठी अजिबात प्रयत्न करू नका. रुग्णाचा जीव वाचवणे हे सापाची ओळख पटवण्यापेक्षा अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण भारतामध्ये जे अँटी स्नेक वेनम औषध मिळते ते औषध भारतातील प्रमुख 4 विषारी सापांवरतीच तोड म्हणून बनवलेले आहे आणि त्यामुळे कोणताही विषारी साप चावला असेल तर डॉक्टरांना ओळखण्याची काही एक गरज नसते. फक्त ड्राय बाईट आहे किंवा बिनविषारी साप चावला आहे एवढंच ओळखण्यासाठी सापाचा फोटो उपयोगी पडतो. अन्यथा विषारी साप चावल्यावर भारतामध्ये एकच प्रकारचे इंजेक्शन दिले जाते जे 4ही विषारी सापांसाठी उपयोगी पडते. आता एक महत्त्वाचा आणि मौलाचा संदेश, सर्पदंश झाल्यानंतर विष काढायचे आहे म्हणून जखम कापायची नाही, विष वर जाऊ नये म्हणून घट्ट दोरी बांधायची नाही, विष चोखून काढायचे नाही, घरगुती उपचार करायचे नाहीत. त्याऐवजी काय करायचं तर शांत रहा,
रुग्णाला स्थिर ठेवा, चावलेला अवयव स्थिर ठेवा, घट्ट वस्तू त्याच्या काढून घ्या आणि तातडीने रुग्णालयात पोहोचा. सर्पदंशाची भीती बाळगण्यापेक्षा त्याबद्दल योग्य माहिती असणे अधिक महत्त्वाचे आहे. मंडळी, आज तुम्ही ही माहिती जाणून घेतली. माहिती आवडली असेल तर ती तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला शेअर करा, कारण सर्पदंशाच्या वेळी पहिल्या काही मिनिटांमध्ये घेतलेला योग्य निर्णय एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर आपल्या मित्रांना, कुटुंबियांना आणि ग्रामीण भागातील लोकांना नक्की शेअर करा, कारण योग्य माहिती पोहोचवणे म्हणजेच जीव वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये सहभागी होणे. धन्यवाद.